मुंबईमध्ये धडकणार अशी घोषणा करत मनोज जरांगे पाटलांनी तयारीला सुरुवातही केली आहे। त्यातच आता ओबीसी महामोर्चाने सुद्धा आझाद मैदानातच 20 तारखेपासून आंदोलनाची घोषणा केल्याने मुंबईत दोन्ही मोर्चे भिडण्याची शक्यता आहे। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। मुंबईत भिडणार ओबीसी आणि मराठे। 20 जानेवारी नंतर पुन्हा संघर्ष पेटणार। ओबीसी नेत्यांची ही मुंबईत आंदोलनाची रणनीती। गेल्या काही दिवसांपासून आरक्षणावरून सुरू असलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आता मुंबईच्या रणांगणात पेटणार आहे। 20 जानेवारीला जालन्याच्या आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांसह पायी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। तर ओबीसी नेत्यांनीही 20 जानेवारीपासून मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे। सरकारने जरांगेंच्या दबावात येऊ नये म्हणून हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी दिली आहे। तिथे गेल्या का वाटप आहे का आरक्षणाची? मग जायच्या आधी हुकन नाही ना, तसं असतं मग तर वाहनं पळले असते आम्ही डायरेक्ट। मग ते 21ला जाऊ शकतो सकाळी आम्ही तिथं। 20ला इथून वाहनात बसायचं, 21ला सकाळी हजर। काय ताण आहे का? 21ला वाटप हे आरक्षणाची, आम्ही त्या दिशेनं चाललोय। 1-2 दिवस मागं पुढं होऊ शकतं, पण लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे आम्हाला। लोक काय ते नेऊन ॲडमिट नाही करायची, लोकांच्या जीवाची काळजी आम्हाला घ्यायची। आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या ओबीसीच्या समाज नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे। 20 तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये ओबीसी सुद्धा आंदोलन जे आहे मुंबईसह सगळ्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये 20 तारखेपासून आमचंही आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे। आणि त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा आझाद मैदानावरती आहे आमचं आंदोलन। या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी होणार आहे। आणि कुठल्याही वेळेस सरकारनं अशा काही निर्णय घेऊ नये आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही ओबीसी धक्का लागू देणार नाही। आता इतकं मोठं आंदोलन जे आहे त्याचं दडपण घेतलं तर घेऊ नये म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत। मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत। त्या अनुषंगाने मराठा समन्वयकांच्या शिष्टमंडळानं मुंबईतील मैदानांची पाहणी केली आणि नियोजनासाठी एक बैठकही घेतली। जी असलेल्या ज्या 3 मैदानापैकी हे एक मैदान आहे, त्यामुळे ह्याचं सर्वेक्षण केल्यानंतर इकडनं आम्ही जाणार आहोत, हे बीकेसीच्या मैदानावरती जाणार आहोत। बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधला जो एक मोठं मैदान तिथे आहे, तिकडची पाहणी झाल्यानंतर हे सर्व जे शिष्टमंडळ आलेलं आहे ते आपली पसंती मनोजदादांना कळवतील आणि मग त्यांच्याकडनं ज्या दिवशी या संदर्भामधला होकार येईल आपण त्या पद्धतीने काम मुंबईमध्ये सुरू करू। पण मुंबईत आंदोलनासाठी परवानगी मिळाली नाही तर मराठा समाज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुंबई आणि नागपुरातील घरासमोर आंदोलन करेल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे। तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडविणार, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार, अडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू। सगळेचे सगळे, नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात बसायचं, उठायचंच नाही। एकीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी सरकारवर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाला त्यांच्याच मार्गाने उत्तर देण्याची रणनीती ओबीसी समाजाने अवलंबली आहे। याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून यापूर्वी ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी टोलेजंग सभा घेतल्या त्याच ठिकाणी ओबीसी नेत्यांनीही एल्गार सभा घेत उत्तर दिलं होतं। जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीत 2 वेळा आमरण उपोषण केलं होतं। त्याला उत्तर म्हणून चंद्रपुरात ओबीसी कार्यकर्ते रवींद्र टोंगे यांनी 21 दिवस आमरण उपोषण केलं होतं। जरांगेंच्या पाठीशी मराठा समाजाचे सर्व नेते पक्षभेद विसरून एकत्र आलेत, तर ओबीसी नेत्यांनीही पक्षभेद विसरून आपली ताकद छगन भुजबळांच्या पाठीशी उभी केली आहे। मुंबईत 3 कोटींहून अधिक मराठा आंदोलक येतील असा दावा जरांगेंनी केला आहे। एक तर आरक्षण मिळवू नाहीतर आपलं पार्थिवच परत गावी जाईल असा निकराचा निर्धार जरांगेंनी केला आहे। तर जरांगेंच्या आंदोलनाला आव्हान म्हणून ओबीसी समाजानेही मुंबईत डेरेदाखल होण्याचं ठरवलंय। त्यामुळे या 2 आंदोलनांना तोंड देताना राज्य सरकारच्या मात्र नाकी नऊ येणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।